बेस्ट मतपेढी निवडणुकीचे निकाल लागले। ठाकरे बंधू निवडणुकीमध्ये तोंडावर पडले। शशांकराव यांच्या पॅनल सर्वाधिक जागांवर विजयी। मुंबईमध्ये पावसाने घेतली उसंत। काही काळ पाऊस थांबल्याने मुंबईकरांना दिलासा। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने मोनो रखडली। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। पावसाने उसंत घेतल्याने लोकल सेवा पूर्वपदावर। मुंबईची जीवनवाहिनी धावू लागली। पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। परगावी जाणाऱ्या गाड्या हळूहळू सुरळीत। मुसळधार पावसाचा बसला होता कोकण रेल्वेला फटका। मराठवाड्यात 13 पर्जन्यवळी। सोमवारी मराठवाड्यातील 57 मंडलामध्ये जोरदार पाऊस। 100 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू। पुणे मुंबई रेल्वे सेवा बाधित। पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द। मुखेड इथे पूरस्थिती आटोक्यात। नांदेड बचाव कार्यासाठी सैन्य दलाची मदत। बचावाच्या धडक कार्यामुळे मनुष्यहानी कमी। मुठा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। खडकवासला आणि पानशेतमधून विसर्ग वाढणार। सीपी राधाकृष्णन आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी रालोआची मोर्चे बांधणी सुरू। बी सुदर्शन रेड्डी काँग्रेस आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार। बी सुदर्शन रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती। भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 76वी जयंती। नवी दिल्ली इथं राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण। प्रशासन उत्तम कार्य करते। लोकांनी सहकार्य करावं। मुंबई पोलिसांचं मुंबईकरांना आवाहन। आम्ही मुंबईकरांना सुरक्षित ठेवू। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा मुंबईकरांना दिलासा।